पाउलो कोएल्हो यांचं दी अल्केमिस्ट या पुस्तकाची सुरुवातच इतकी जबरदस्त आहे, म्हणजे थेट विषयालाच हात घातलाय. प्रस्तावनेत लेखक पर्सनल कॉलिंगबद्दल बोलतात, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचं एक काहीतरी खास ध्येय असतं, नाही का? अगदी. आणि ते म्हणतात की जेव्हा आपण एखादं काम अगदी उत्साहाने करतो ना, तेव्हा आपण ते ध्येय जगत असतो. पण गंमत म्हणजे आपल्यात अनेकदा स्वतःच्या स्वप्नांना सामोरं जायची हिंमतच नसते. हो, आणि याचबद्दल आज आपण बोलणार आहोत. पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात लेखक यामागचे 4 अडथळे सांगतात. बरोबर. पहिला अडथळा तर तो आपल्या लहानपणीच सुरू होतो. आपल्याला सतत सांगितलं जातं की आपल्याला जे हवंय ते अशक्य आहे. हे तुझ्या आवाक्याबाहेरचं आहे, आपल्यासारख्या लोकांसाठी नाहीये हे. अशी वाक्य. हो, आणि हळूहळू भीती आणि अपराधीपणाचे थर आपल्या स्वप्नांवर जमा होतात आणि मग एक वेळ अशी येते की आपलं ते पर्सनल कॉलिंग इतकं खोलवर गाडलं जातं की ते आठवत सुद्धा नाही. की आपल्या स्वप्नांचा पाठलाग केला तर आपल्या जवळच्या लोकांना, प्रियजनांना त्रास होईल. अच्छा, म्हणजे आपण त्यांना सोडून जाऊ, त्यांना वेळ देऊ शकणार नाही, असा विचार. अगदी. आणि मग अपराधीपणाची भावना येते. आपण ही विसरतो की जे खरंच आपल्यावर प्रेम करतात ते आपल्याला आनंदी पाहू इच्छितात. ते आपल्या प्रवासात आपल्याला साथ देतील. खरंय, प्रेम हा अडथळा नसून एक प्रोत्साहन आहे, हे समजायलाच खूप वेळ लागतो. बर, मग यातून बाहेर पडलो की तिसरा अडथळा येतो, आणि हा तर सगळ्यांनाच माहीत आहे, अपयशाची भीती. हो, मी जर यशस्वी झालो तर, हा प्रश्न. लेखक म्हणतात की जे आपल्या स्वप्नांसाठी लढतात ना, त्यांना अपयश जास्त बोचतं. का? कारण ते असं निमित्त नाही सांगू शकत की मला ते खरं तर नकोच होतं. कारण त्यांना ते मनापासून हवं असतं. त्यांनी त्यावर सर्वस्व पणाला लावलेलं असतं. बरोबर. पण इथेच लेखक एक खूप सुंदर वाक्य लिहितात. आयुष्याचे रहस्य 7 वेळा पडून 8व्यांदा उठण्यात आहे. हो, म्हणजे अपयश हा प्रवासाचा एक भाग आहे, शेवट नाही. पण यानंतरचा चौथा अडथळा, तो तर सगळ्यात अनपेक्षित आहे. म्हणजे आपलं स्वप्न सत्यात उतरण्याच्या क्षणी वाटणारी भीती. यशाची भीती. हो, यशाची भीती. हे कसे शक्य आहे? आपण आयुष्यभर यशासाठीच तर धडपडतो. पण हे घडतं. यालाच आजकाल इम्पोस्टर सिंड्रोम म्हणतात. जेव्हा यश मिळतं तेव्हा मनात कुठेतरी एक आवाज येतो, मी याच्यासाठी पात्र आहे का? अच्छा. आपण आपल्या आजूबाजूला अपयशी लोकांना पाहतो आणि आपल्याला अपराधी वाटतं की आपण पुढे निघून गेलो. ऑस्कर वाइल्डचं एक वाक्य लेखक इथे वापरतात. प्रत्येक माणूस ज्या गोष्टीवर प्रेम करतो तिलाच मारून टाकतो. म्हणजे यशाच्या जवळ पोहोचल्यावर आपण नकळतपणे स्वतःलाच मागे खेचतो. अगदी. हीच ती यशाची भीती. आणि हे 4 अडथळे हीच ती वैचारिक चौकट आहे जी आपल्याला सॅन्टियागोच्या प्रवासाला समजून घेण्यास मदत करते. बरोबर. त्याची गोष्ट म्हणजे याच अडथळ्यांवर मात करण्याची गोष्ट आहे. चला तर मग त्याच्या गोष्टीकडे वळूया. सुरुवात होते स्पेनच्या एका शांत गावातून. हो, सॅन्टियागो नावाचा एक तरुण मेंढपाळ. तो स्पेनच्या अँडालुसियाच्या ग्रामीण भागात आपल्या मेंढ्यांच्या कळपासोबत फिरत असतो. एका रात्री तो एका पडक्या चर्चमध्ये थांबतो. त्या चर्चचं छप्पर पडलेलं असतं आणि जिथे वेदी असायची तिथे आता एक मोठं सायकामोरचं झाड उगवलेलं असतं. हे दृश्यच किती विलक्षण आहे. आहे ना. आणि हे ठिकाण खूप महत्वाचं आहे. चर्च म्हणजे पवित्रता आणि त्यात झाड उगवणं म्हणजे पवित्रता फक्त प्रार्थनास्थळात नाही पर निसर्गातही आहे हे सूचित होतं. आणि याच ठिकाणी सॅन्टियागोला एक स्वप्न पडतं. तेच स्वप्न जे पुन्हा पुन्हा पडत असतं. हो, स्वप्नात एक लहान मुलगा येतो, त्याच्या मेंढ्यांशी खेळायला लागतो आणि अचानक सॅन्टियागोचा हात धरून त्याला इजिप्तच्या पिरामिडजवळ घेऊन जातो. आणि म्हणतो, जर तू इथे आलास तर तुला एक लपवलेला खजिना मिळेल. पण तो जागा दाखवणार तितक्यातच सॅन्टियागोला जाग येते. सॅन्टियागोचं आयुष्य साधं आहे, पण तो समाधानी नाहीये. तो मेंढ्यांशी बोलतो, त्यांना पुस्तकं वाचून दाखवतो, पण त्याला हेही जाणवतं की मेंढ्यांना फक्त चारा आणि पाण्याचीच चिंता आहे. त्यांचं जग मर्यादित आहे. आणि सॅन्टियागोला फिरायचं आहे, जग पाहायचं आहे, नवीन गोष्टी अनुभवायच्या आहेत. आणि या इच्छेमागे एक पार्श्वभूमी आहे. त्याचे आई-वडील त्याला पाद्री बनवू इच्छित होते. हो. त्याला 16व्या वर्षापर्यंत सेमिनरीमध्ये म्हणजे धर्मशाळेत पाठवलं होतं. पण तिथे धर्मशास्त्रापेक्षा त्याला जग जाणून घेण्याची ओढ लागली. आणि मग एके दिवशी त्याने हिम्मत करून वडिलांना सांगितलं की त्याला पाद्री नाही तर प्रवासी व्हायचंय. आणि त्याचे वडील, ज्यांनी स्वतः तरुणपणी फिरण्याचं स्वप्न पाहिलं होतं, ते पूर्ण नाही करू शकले. त्यांनी त्याला विरोध केला नाही. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला
आणि 3 जुनी स्पॅनिश सोन्याची नाणी देऊन पाठवून दिलं. म्हणजे एका पिढीची अपूर्ण स्वप्न दुसऱ्या पिढीवर कशी परिणाम करतात हे इथे दिसतं. बरोबर. आणि आता हे पुन्हा पुन्हा पडणारं स्वप्न त्याला अस्वस्थ करते. म्हणून तो त्याचा अर्थ लावण्यासाठी टारिफा शहरात एका वृद्ध जिप्सी स्त्रीकडे जातो. जी स्वप्नांचा अर्थ सांगण्यासाठी ओळखली जाते. हो, ती स्त्री त्याचं स्वप्न शांतपणे ऐकून घेते आणि म्हणते की हे स्वप्न जगाच्या भाषेत आहे. जगाच्या भाषेत म्हणजे काय? ही या पुस्तकातली एक खूप महत्वाची संकल्पना आहे. म्हणजे हे विश्व आपल्याशी सतत चिन्हांमधून, संकेतांमधून बोलत असतं. स्वप्न हा त्याचाच एक भाग आहे. अच्छा. ती त्याला सरळ सांगते, तुला इजिप्तच्या पिरॅमिड्सकडे जायला हवं. तिथे तुला एक खजिना मिळेल जो तुला खूप श्रीमंत बनवेल. पण सँटियागोसाठी हे उत्तर खूपच साधं होतं. म्हणजे एवढ्या लांबून फक्त हे ऐकण्यासाठी यायचं की पिरॅमिडकडे जा. मलाही त्याची निराशा समजते. अगदी. तो खूप निराश होतो आणि ती स्त्री त्याच्याकडून तेव्हा पैसे घेत नाही, पण एक अट ठेवते. की भविष्यात खजिना मिळाल्यास त्यातील 10वा हिस्सा तिला द्यावा लागेल. हो. सँटियागो हसतो आणि ठरवतो की यापुढे अशा स्वप्नांवर विश्वास ठेवायचा नाही. इथे तो त्या पहिल्या अडथळ्याला सामोरा जातोय. हे अशक्य आहे हा विठार. निराश होऊन तो शहराच्या चौकात बसतो, एक पुस्तक वाचायचा प्रयत्न करतो. तेव्हा एक वृद्ध व्यक्ती त्याच्या शेजारी येऊन बसते. आणि ती व्यक्ती संभाषण सुरू करते. तो वृद्ध माणूस त्याच्या पुस्तकाबद्दल म्हणतो, हे पुस्तक जगातील सर्वात मोठ्या खोट्या गोष्टीबद्दल सांगतं. सँटियागोला आश्चर्य वाटतं. तो विचारतो, जगातील सर्वात मोठं खोटं काय आहे? त्यावर तो वृद्ध उत्तर देतो, ते हे आहे की आपल्या आयुष्यातील एका विशिष्ट क्षणी आपल्यासोबत काय घडत आहे यावरील आपलं नियंत्रण सुटतं आणि आपलं जीवन नशिबाच्या हवाली होतं. हेच जगातलं सर्वात मोठं खोटं आहे. वा, हे वाक्य खूपच प्रभावी आहे. म्हणजे आपण नशिबाला दोष देतो हेच ते खोटं आहे. अगदी. आणि जेव्हा सँटियागो सांगतो की त्याने पाद्री होण्याऐवजी मेंढपाळ होण्याचा निर्णय स्वतः घेतला, तेव्हा तो वृद्ध माणूस प्रभावित होतो. तो स्वतःची ओळख मेल्कीजेडेक, सालेमचा राजा म्हणून करून देतो. आणि सँटियागोला धक्का बसतो जेव्हा तो वृद्ध माणूस त्याच्या आईवडिलांची नावं आणि इतर वैयक्तिक गोष्टी वाळूत लिहून दाखवतो. हो. आणि मग हा मेल्कीजेडेक त्याला पर्सनल लेजेंड या संकल्पनेबद्दल सांगतो. ही या पुस्तकाची दुसरी आणि सर्वात महत्वाची संकल्पना आहे. पर्सनल लेजंड म्हणजे आपलं जीवनध्येय. बरोबर. हे फक्त स्वप्न नाही, हे आपलं या जगात येण्याचं मुख्य कारण आहे. मेल्कीजेडेक म्हणतो, जेव्हा तुम्हाला मनापासून काहीतरी हवं असतं तेव्हा संपूर्ण विश्व ते मिळवून देण्यासाठी मदत करतं. ही ओळ तर खूपच प्रसिद्ध आहे. पण मग लोक आपलं पर्सनल लेजंड पूर्ण का करत नाहीत? त्यासाठीच मेल्कीजेडेक एका बेकरचं उदाहरण देतो. त्या बेकरला प्रवास करायचा होता, पण त्याने विचार केला की आधी बेकरी घेऊ, पैसे जमवू आणि मग म्हातारपणी प्रवास करू. म्हणजे त्याने आपलं स्वप्न पुढे ढकललं. हो. हळूहळू लोकांच्या नजरेत बेकर असणं जास्त महत्वाचं वाटू लागतं आणि त्याचं खरं स्वप्न मागे पडतं. आणि सँटियागोच्या बाबतीतही तेच घडत होतं. तोही त्या व्यापाऱ्याच्या मुलीचा आणि स्थायिक होण्याचा विचार करत होता. तो आपलं पर्सनल लेजंड सोडून देण्याच्या मार्गावर होता. अगदी. मेल्कीजेडेक त्याला याचीच जाणीव करून देतो आणि तो खजिन्याबद्दल माहिती देण्याच्या बदल्यात त्याच्या कळपातील 10वा हिस्सा मागतो. त्यावर सँटियागो म्हणतो की त्याऐवजी मी खजिन्यातला 10वा हिस्सा देतो. तर त्यावर मेल्कीजेडेक एक खूप महत्वाची गोष्ट सांगतो. तो म्हणतो, नाही, जर तू अशा गोष्टीचं वचन देऊन सुरुवात केलीस जी तुझ्याकडे अजून नाहीच, तर ती मिळवण्याची इच्छाच नाहीशी होईल. वा, म्हणजे आपल्या ध्येयासाठी आपल्याला वर्तमानात काहीतरी किंमत मोजावी लागते, काहीतरी त्याग करावा लागतो. बरोबर. हा धडा देऊन मेल्कीजेडेक त्याला दुसऱ्या दिवशी मेंढ्या घेऊन येण्यास सांगतो. आता सँटियागो द्विधा मनस्थितीत आहे. त्याच्याकडे जे काही आहे, त्याचा कळप, त्याची सुरक्षितता, ते सोडून एका अज्ञात खजिन्याच्या मागे धावायचं का? हा खूप मोठा निर्णय आहे. आणि ह्या सगळ्या विचारांना एक वेगळा दृष्टिकोन देण्यासाठी पुस्तकाच्या सुरुवातीला एक छोटीशी कथा दिली आहे. नार्सिससची कथा. हो, ती प्रसिद्ध ग्रीक कथा. नार्सिसस नावाचा एक सुंदर तरुण रोज तळ्याच्या काठी स्वतःचं सौंदर्य न्याहाळत बसायचा आणि स्वतःच्याच प्रेमात पडून तो त्यात बुडून मरण पावला. पण कोएलोनची कथा इथे एक वेगळं वळण घेते. जेव्हा नार्सिसस मरण पावला तेव्हा वनातील देवींनी पाहिलं की ते तळं खाऱ्या अश्रूंनी भरलं होतं. त्यांनी तळ्याला विचारलं, तू नार्सिसससाठी रडतोयस? आम्हाला आश्चर्य नाही, कारण तूच त्याचं सौंदर्य जवळून पाहू शकला. यावर तळ क्षणभर शांत होतं आणि एक अनपेक्षित प्रश्न विचारतं, पण नार्सिसस सुंदर होता का?
देवींना धक्काच बसतो. त्या म्हणतात, हे तुझ्यापेक्षा चांगलं कोणाला माहीत असणार? तो रोज तुझ्याच काठावर बसायचा. आणि मग तळं जे उत्तर देतं ते या कथेचं आणि कदाचित या संपूर्ण पुस्तकाचं सार आहे. हो, तळं म्हणालं, मी नार्सिसिससाठी रडत होतो, पण मी कधीच पाहिलं नाही की तो सुंदर होता. मी रडत होतो कारण प्रत्येक वेळी जेव्हा तो माझ्या काठावर झुकायचा, तेव्हा मला त्याच्या डोळ्यांच्या डोहात माझे स्वतःचे सौंदर्य प्रतिबिंबित झालेले दिसायचे. किती सुंदर विचार आहे. म्हणजे खऱ्या प्रेमात किंवा खऱ्या नात्यात आपल्याला स्वतःचीच एक चांगली प्रतिमा दिसते. तळं नार्सिसिसवर नाही तर नार्सिसिसच्या डोळ्यात दिसणाऱ्या स्वतःच्या प्रतिबिंबावर प्रेम करत होतं. आणि कदाचित पर्सनल लेजंडचा प्रवासही असाच आहे. तो जगाला शोधण्याचा प्रवास आहे, पण त्यातून आपण अंतिमतः स्वतःलाच शोधत असतो. गेल्या वेळी आपण जिथे थांबलो होतो तो मेंढपाळ एका मोठ्या निर्णयाच्या क्षणी उभा होता. एका बाजूला त्याचं ओळखीचं सवयीचं आयुष्य आणि दुसऱ्या बाजूला होतं त्याच्या स्वप्नातला एक अज्ञात भविष्य. आज आपण तिथूनच पुढे जाणार आहोत. तो आता आफ्रिकेला जाण्यासाठी तिकीट मिळणाऱ्या एका शहराच्या वेशीवर उभा आहे आणि त्याच्या मनात एक मोठं वादळ सुरू आहे. आणि हे वादळ म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतच. एका बाजूला सुरक्षित नोकरी, ठरलेलं आयुष्य आणि दुसऱ्या बाजूला एखादं स्वप्न, काहीतरी नवीन करण्याची इच्छा. हा फक्त त्या मुलाचा संघर्ष नाहीये, हा आपल्या सगळ्यांचा आहे, नाही का? अगदी बरोबर. तर तो तिकीट खिडकीजवळ जातो, पण मग त्याच्या लक्षात येतं की प्रवासासाठी पुरेसे पैसे नाहीयेत. आणि अचानक त्याला भीती वाटते. त्याला वाटतं की हे सगळं सोडून परत जावं, पुन्हा मेंढपाळ बनावं. कारण त्याला मेंढ्यांबद्दल सगळे काही माहीत आहे. त्यांची काळजी कशी घ्यायची, त्यांची किंमत काय. आणि एक प्रकारची मायाही आहे. हो, त्याला वाटतं की जर तो त्यांना सोडून गेला तर त्यांचं काय होईल. तटावर जाऊन बसतो आणि तिथून त्याला समुद्रापलीकडे आफ्रिका दिसतो. त्याचवेळी एक वेगळाच वारा वाहू लागतो, लेव्हेंटर नावाचा, पूर्वेकडून येणारा. लेखक म्हणतो की हा तोच वारा आहे जो मूर्स लोकांना घेऊन आला होता. आणि तो वारा त्याला फक्त वाळूचा नाही तर वाळवंटाच्या अज्ञात प्रदेशाचा, साहसाचा आणि स्वप्नांचा सुगंध आणतो. त्याला त्या वाऱ्याच्या स्वातंत्र्याचा हेवा वाटू लागतो. तो वारा म्हणजे एका बदलाचं प्रतीक आहे. तो त्याला आठवण करून देतो की तुझ्या स्वातंत्र्याच्या आड दुसरं तिसरं काही नाही, फक्त तू स्वतःच आहेस. मेंढ्या, व्यापाराची मुलगी, ती सुंदर शेतं, हे सगळं प्रवासातले सुंदर टप्पे आहेत, पण अंतिम ध्येय नाही. अगदी. आणि ज्या क्षणी त्याच्या मनात हा विचार स्पष्ट होतो, तो एक पक्का निर्णय घेतो. दुसऱ्या दिवशी तो त्या म्हाताऱ्या माणसाला म्हणजे सालीमच्या राजाला भेटायला जातो. त्याने आपल्या बहुतेक मेंढ्या विकलेल्या असतात आणि ठरल्याप्रमाणे 6 मेंढ्या राजासाठी आणलेल्या असतात. तो राजाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की त्याच्या एका मित्राने त्याच्या सगळ्या मेंढ्या लगेच विकत घेतल्या. का? कारण त्या मित्राला प्रवासी बनण्याचं स्वप्न सोडून मेंढपाळ बनायचं होतं. आणि इथे राजा त्याला प्रवासाचा पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम सांगतो. तो त्याला म्हणतो, प्रिन्सिपल ऑफ फेवरेबिलिटी, ज्याला आपण बिगनर्स लक म्हणतो. हो, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एखादी गोष्ट पूर्ण मनापासून करायचं ठरवता, तेव्हा सुरुवातीला नशीब तुम्हाला भरभरून साथ देतं. म्हणजे जसं आपण पहिल्यांदा गाडी चालवतो आणि रस्ता अगदी मोकळा मिळतो. बरोबर. यामागे एक वैश्विक शक्ती आहे जी आपल्याला सांगत असते, तू योग्य मार्गावर आहेस, पुढे चालत राहा. राजा त्याला सांगतो की त्याचा खजिना इजिप्तच्या पिरामिडजवळ आहे. पण तिथे पोहोचण्यासाठी त्याला संकेत म्हणजे ओमन्स ओळखायला शिकावं लागेल. आणि हे बोलता बोलताच त्यांच्यामधून एक फुलपाखरू उडत जातं. आणि मुलाला आठवतं त्याच्या आजोबांनी त्याला सांगितलेलं असतं की फुलपाखरू दिसणं हा एक शुभ संकेत आहे. पण हे संकेत म्हणजे नक्की काय? ही फक्त अंधश्रद्धा आहे की यामागे काहीतरी खोल अर्थ आहे? खूप छान प्रश्न आहे. लेखक म्हणतो की हे संकेत म्हणजे कोणतीही जादू नाही. ही आपल्या सभोवतालच्या जगाशी एकरूप होण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे जसं आपण एखादी नवीन गाडी घ्यायचं ठरवतो आणि अचानक रस्त्यावर सगळीकडे तीच गाडी दिसायला लागते. हो, हे होतं. गाडी आधी तिथेच होती, पण आपलं लक्ष तिच्यावर केंद्रित झालं आहे. तसंच जेव्हा तुम्ही ध्येयावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्हाला निसर्गात, घटनांमध्ये छोटे छोटे इशारे दिसू लागतात. मग राजा त्याला आपली सोन्याची छाती दाखवतो, ज्यावर मौल्यवान खडे जडलेले असतात. तो त्यातून 2 खडे काढतो, एक काळा आणि एक पांढरा, युरिम आणि थम्मीम. हो, काळा म्हणजे हो आणि पांढरा म्हणजे नाही. आणि राजा सांगतो, जेव्हा तुला संकेत वाचता येणार नाहीत आणि तू गोंधळशील, तेव्हा हे खडे तुला मदत करतील, पण शक्यतोवर आपले निर्णय स्वतःच घे. अगदी. ही खूप मोठी शिकवण आहे. आपल्या आयुष्यातही असे मार्गदर्शक असतात,
पण अंतिम निर्णय घेण्याची क्षमता आपल्या आतूनच यायला हवी. जाण्यापूर्वी राजा त्याला सुखाचं रहस्य एका छोट्या गोष्टीतून सांगतो. एका मुलाला जगातल्या सर्वात शहाणा माणसाकडून सुखाचं रहस्य जाणून घ्यायचं असतं. तो शहाणा माणूस त्या मुलाच्या हातात एक चमचा देतो ज्यात तेलाचे 2 थेंब असतात आणि त्याला आपला महाल फिरून यायला सांगतो. पण अट एकच. तेल सांडता कामा नये. बरोबर. मुलगा पहिल्यांदा जातो तेव्हा त्याचं सगळं लक्ष फक्त चमचावर असतं. तो परत येतो, तेल सांडलेलं नसतं, पण त्याने महालातलं काही पाहिलेलं नसतं. मग शहाणा माणूस त्याला परत पाठवतो. हो, दुसऱ्या वेळी तो महालाचं सगळं सौंदर्य पाहतो, पण जेव्हा तो परत येतो तेव्हा चमच्यातलं तेल सांडून गेलेलं असतं. आणि तेव्हा तो शहाणा माणूस त्याला सुखाचं रहस्य सांगतो. जगातली सर्व आश्चर्यकारक गोष्ट पहा, पण चमच्यातल्या तेलाच्या 2 थेंबांना कधीही विसरू नका. याचा अर्थ आपल्या प्रवासाचा आनंद घ्या, जगाचा अनुभव घ्या. पण आपलं मूळ ध्येय, आपली जबाबदारी, तो चमच्यातला तेलाचा थेंब कधीही विसरू नका. ध्येय आणि आनंद यांच्यातला तोल साधणं हेच खरं सुख आहे. अगदी. आणि याच विचारासोबत तो मुलगा आफ्रिकेतील टँजियर शहरात पोचतो. पण स्वप्नांच्या प्रदेशातलं पहिलं पाऊलच त्याला वास्तवाच्या जमिनीवर आढळतं. टँजियर शहर त्याच्या कल्पनेपेक्षा खूप वेगळं, गोंधळलेलं आणि अनोळखी होतं. भाषा वेगळी, माणसं वेगळी, प्रार्थना करण्याची पद्धत वेगळी. सगळं काही नवीन आणि भीतीदायक. आणि अरबी भाषा येत नसल्यामुळे तो पूर्णपणे एकटा पडतो. तिथे त्याला स्पॅनिश बोलणारा एक तरुण भेटतो आणि मुलाला हायसं वाटतं. तो त्याच्यावर लगेच विश्वास ठेवतो आणि त्याला आपला मार्गदर्शक बनवतो. पिरॅमिड्सला जाण्यासाठी उंट खरेदी करायचे आहेत असं सांगून तो तरुण मुलाकडून त्याचे सगळे पैसे घेतो आणि बाजारातल्या गर्दीत जेव्हा मुलाचं लक्ष एका सुंदर तलवारीकडे वेधलं जातं तेव्हा तो तरुण पैसे घेऊन गायब होतो. हो, हा आहे त्याच्या विश्वासाला बसलेला पहिला आणि सर्वात मोठा धक्का. बिगिनर्स लक संपल्यानंतर येणारी ही पहिली खरी परीक्षा असते. पण हे किती धक्कादायक आहे. म्हणजे ज्या संकेतांवर विश्वास ठेवून तो इथवर आला तेच त्याला फसवतायत की काय असं वाटलं असेल त्याला. अगदी. आणि इथेच त्याचा प्रवास थांबणार की तो पुढे जाणार हे त्याच्या प्रतिक्रियेवर अवलंबून असतं. तो पूर्णपणे खचून जातो. त्याचे सगळे पैसे गेलेले असतात. तो एका अनोळखी देशात एकटा असतो. त्याला वाटतं की देवाने त्याच्यासोबत अन्याय केला आहे. तो खूप रडतो. तो निराशेने आपली पिशवी तपासतो तर त्यात फक्त एक पुस्तक, त्याचं जॅकेट आणि राजाने दिलेले ते 2 खडे, युरिम आणि थिम्मिम. आणि त्या क्षणी ते खडे त्याच्यासाठी फक्त दगड राहत नाहीत तर ते आशेचं प्रतीक बनतात. ते त्याला आठवण करून देतात की त्याने एका राजाशी हस्तांदोलन केलं आहे. आणि त्याच्या मनात एक विचार येतो जो या पुस्तकातला सर्वात महत्वाचा विचार आहे. तो विचार करतो, मी जगाकडे जसं घडावं असं मला वाटतं तसं पाहतो, जग जसं आहे तसं नाही. ही खूप मोठी समज आहे. म्हणजे काय नक्की? म्हणजे आपण सगळेच हे करतो. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल एक मत बनवतो आणि मग त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करतो कारण आपल्याला ते मत बदलायचं नसतं. मुलानेही तेच केलं. त्याला त्या तरुणावर विश्वास ठेवायचा होता म्हणून त्याने ठेवला. जगाने नाही, त्याच्या अपेक्षांनी त्याला धोका दिला. आणि ही जाणीव झाल्यावर तो त्या खडकांना प्रश्न विचारतो, पण ते खडे त्याच्या पिशवीतील एका छिद्रातून खाली पडतात. तेव्हा त्याला राजाची शिकवण आठवते, शक्यतोवर आपले निर्णय स्वतः घे. आणि तो ठरवतो. तो स्वतःला एक बळी किंवा पीडित नाही, तर एका खजिन्याच्या शोधात निघालेला साहसी प्रवासी मानायचं ठरवतो. दृष्टिकोनातील बदल खूप महत्वाचा आहे. परिस्थिती तीच आहे पण त्याकडे पाहण्याचा नजरिया बदलल्यामुळे त्याला नवीन शक्ती मिळते. दुसऱ्या दिवशी तो एका क्रिस्टलच्या दुकानात जातो आणि खाण्याच्या बदल्यात दुकानाच्या काचेच्या वस्तू साफ करण्याचं काम मागतो. दुकानदार त्याला परवानगी देतो आणि गंमत म्हणजे मुलगा जेव्हा त्या वस्तू स्वच्छ करत असतो तेव्हा 2 गिऱ्हाईक दुकानात येतात आणि काहीतरी खरेदी करतात. दुकानदार याला शुभसंकेत मानतो आणि मुलाला नोकरीवर ठेवतो. आणि इथे त्याला त्याचा अगदी विरुद्ध स्वभावाचा माणूस भेटतो. बरोबर. मुलगा आपल्या ध्येयासाठी धडपडतोय तर दुकानदार गेल्या 30 वर्षांपासून एकाच जागी अडकलेला आहे. त्याचं एक स्वप्न आहे मक्केला जायचं, पण त्याला भीती वाटते की जर त्याचं स्वप्न पूर्ण झालं तर त्याच्याकडे जगण्यासाठी काही कारणच उरणार नाही. अगदी. त्याची कथा आपल्यापैकी अनेकांसाठी आरसा आहे. आपण सगळेच आपलं मक्केला जाण्याचं स्वप्न जपून ठेवतो नाही का? एक दिवस मी पुस्तक लिहीन, एक दिवस मी व्यवसाय सुरू करेन. पण तो एक दिवस कधीच येऊ देत नाही. हो. मुलगा मात्र तसा नसतो. तो दुकानात नवनवीन कल्पना आणतो.
तो दुकानदाराला सुचवतो की आपण बाहेर क्रिस्टल ठेवण्यासाठी एक शोकेस बनवूया. मग तो सुचवतो की आपण या सुंदर क्रिस्टलच्या ग्लासमधून चहा विकूया. दुकानदाराला प्रत्येक वेळी बदलाची भीती वाटते, पण प्रत्येक वेळी तो मुलाचं ऐकतो आणि त्यांचा व्यवसाय वाढत जातो. दुकानदार मुलाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. दुर्लक्ष केलेला प्रत्येक आशीर्वाद हा शाप बनतो. आणि इथे मुलगा मक्तूब हा अरबी शब्द शिकतो, ज्याचा अर्थ आहे ते लिहिलेलं आहे. पण याचा अर्थ नशिबावर अवलंबून राहणं असा नाही. तर याचा अर्थ असा आहे की काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत, पण त्या गोष्टींना आपण कसा प्रतिसाद देतो हे आपल्या हातात आहे. सुमारे 1 वर्ष उलटून जातं. आता मुलाकडे भरपूर पैसे जमा झालेले असतात, इतके की तो स्पेनला परत जाऊन 100पेक्षा जास्त मेंढ्या विकत घेऊ शकतो. आणि पुन्हा आपलं जुनं आयुष्य सुरू करू शकतो. भविष्यवाणी नाही, तर माणसाच्या स्वभावाची खोल समज आहे. दुकानदाराला कळून चुकलंय की या मुलाच्या मनातली ध्येयाची आग अजून विझलेली नाही. आणि ते खरं ठरतं. सामान भरताना मुलाला त्याची जुनी पिशवी आणि त्यात असलेले ते 2 खडे सापडतात. त्याला राजाची, त्याच्या वचनाची आठवण येते. तो पुन्हा एकदा त्या दुविधेमध्ये सापडतो. एका बाजूला स्पेनमधली सुरक्षित आयुष्य आणि दुसरीकडे वाळवंटातील अज्ञात आव्हान. पण आता त्याच्याकडे एक नवीन शक्ती असते जी आधी नव्हती. हो, त्याला आता माहीत असतं की तो अयशस्वी झाला तरी परत येऊ शकतो. मेंढपाळ बनण्याचं कौशल्य तो विसरलेला नाही. 1 वर्षाच्या अनुभवाने त्याला शिकवलं आहे की तो शून्यातून पुन्हा विश्व निर्माण करू शकतो. आणि ही जाणीव त्याच्या मनातील अपयशाची भीती नाहीशी करते. आणि जेव्हा भीती नाहीशी होते तेव्हाच माणूस धाडसी निर्णय घेऊ शकतो. त्याला जाणवतं की तो त्याच्या खजिन्यापासून आता फक्त 2 तासांच्या प्रवासावर नाही, तर 1 वर्षाच्या अनुभवाने, ज्ञानाने आणि आत्मविश्वासाने अधिक जवळ आला आहे. तो एक साहसी प्रवासी आहे हे तो पुन्हा एकदा स्वतःला बजावतो आणि पिरॅमिड्सकडे जाणाऱ्या काफिल्याची माहिती काढण्यासाठी निघतो. तो मुलगा एका गोदामात पोहोचतो, जिथे वाळवंट पार करणारा एक मोठा काफिला थांबलेला असतो. तिथे त्याला एक इंग्रज माणूस दिसतो, जो रसायनशास्त्राचं एक मोठं पुस्तक वाचत बसलेला असतो. आणि इथे कथेला एक नवीन आणि अनपेक्षित वळण मिळतं. यावरून एक विचार मनात येतो की जेव्हा आपण पूर्ण समर्पणाने आपल्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतो, तेव्हा त्या प्रवासातील पुढचा टप्पा गाठण्यासाठी आवश्यक असलेली योग्य व्यक्ती किंवा योग्य संधी आपल्यासमोर आपोआप कशी उभी राहते, नाही का? हा योगायोग असतो की यामागेही काही वैश्विक नियम काम करत असतो. यावर खरंच विचार करायला हवा. तर मागच्या वेळी आपण जिथे थांबलो होतो तिथे आपला नायक एका मोठ्या काफिल्याची वाट पाहत एका गोदामात बसला होता. आज आपण पाहणार आहोत की हा वाळवंटाचा प्रवास त्याला केवळ भौतिकदृष्ट्याच नाही तर आध्यात्मिकदृष्ट्या कसा बदलतो. हो, आणि या प्रवासाची सुरुवातच एका विचित्र भेटीने होते. तिथे त्याला एक इंग्रज माणूस भेटतो जो पूर्णपणे पुस्तकांमध्ये म्हणजे हरवलेला आहे. हो, आणि ही भेट खूपच रंजक आहे, कारण इथे 2 असे प्रवासी भेटतात ज्यांची दिशा एकच आहे, अल्फायुम नावाचं मरुद्यान, पण त्यांची कारणं पूर्णपणे वेगळी आहेत. बरोबर. एकाला भौतिक खजिना शोधायचा आहे तर दुसऱ्याला ज्ञानाचा खजिना. त्याने आपलं सगळं धन आणि अनेक वर्ष पारसमणी आणि किमयेचं रहस्य शोधण्यात घालवली आहेत. आणि त्याला खात्री आहे की त्या मरुद्यानात राहणारा 200 वर्षांचा किमयागार त्याला हे रहस्य शिकवू शकतो. सुरुवातीला तर तो इंग्रज माणूस आपल्या नायकाशी बोलायलाही तयार नसतो, नाही का? अजिबात नाही. जणू काही त्याला आपल्या पुस्तकांच्या दुनियेत कोणी आलेला आवडत नाही. पण मग असं काहीतरी घडतं की त्याचं लक्ष वेधलं जातं. ते दगड. अगदी. तो नायकाच्या हातात युरीम आणि थुमीम नावाचे 2 दगड बघतो. हे तेच दगड आहेत जे त्याला एका राजाने संकेतांचा अर्थ लावण्यासाठी दिले होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हो, की त्या इंग्रजानेही अशाच दगडांबद्दल पुस्तकात वाचलेलं असतं आणि त्याच्याकडेही ते असतात. हा काही साधा योगायोग नाही. हे विश्वाचे एक चिन्ह आहे, एक संकेत आहे की या दोघांचा प्रवास कुठेतरी एकमेकांशी जोडलेला आहे. इथेच मला एक प्रश्न पडतो. हा इंग्रज माणूस संकेतांबद्दल वाचतो, त्याला वैश्विक भाषेबद्दल माहिती आहे. तो म्हणतो की आयुष्यात प्रत्येक गोष्ट एक संकेत असते, पण तरीही तो स्वतःच्या आजूबाजूचे संकेत ओळखू शकत नाही. बरोबर. त्याला नायकाच्या हातातले दगड दिसल्यावरच काहीतरी जाणवतं. असं का? खूप चांगला मुद्दा आहे. आणि इथेच लेखक आपल्याला अनुभवातून मिळणारं ज्ञान आणि पुस्तकी ज्ञान यातला फरक दाखवत आहेत. इंग्रजाकडे माहिती आहे, पण नायकाकडे अनुभव आहे. म्हणजे तो फक्त वाचतोय. हो, त्याला वाटतं की सगळी उत्तरं पुस्तकात आहेत, म्हणून तो सतत वाचत राहतो. तर नायक जगाचं वाचन करत आहे. तो त्याच्या मेंढ्यांकडून शिकला, स्फटिकाच्या व्यापाऱ्याकडून शिकला आणि आता तो वाळवंटाकडून शिकायला तयार आहे. म्हणजे ज्ञान मिळवण्याचे 2 वेगवेगळे रस्ते. एक प्रकारे हो.
इंग्रज सिद्धांतांमध्ये अडकला आहे, तर नायक प्रत्यक्ष जगण्यातून शिकतोय. चला तर मग त्यांच्या या वाळवंटातल्या प्रवासाकडे वळूया. काफिला सुरू होतो आणि त्याचा प्रमुख एक कडक नियम सांगतो. वाळवंटात माझ्या आज्ञेचं उल्लंघन म्हणजे मृत्यू. हे ऐकूनच प्रवासाची गंभीरता लक्षात येते. हो, आणि तो प्रवास नायकाला खूप काही शिकवतो. सुरुवातीचा गोंधळ शांत झाल्यावर फक्त वाऱ्याचा आणि प्राण्यांच्या पावलांचा आवाज राहतो. एक उंटचालक त्याला खूप सुंदर गोष्ट सांगतो की वाळवंट माणसाला स्वतःच्या लहानपणाची जाणीव करून देतं. आणि शांत राहायला शिकवतं. नायक इथे स्वतःला त्या प्रवाहाच्या स्वाधीन करतो. तो भूतकाळ विसरून जातो आणि फक्त वर्तमानात जगायला शिकतो. आणि इथेच मक्तूब या शब्दाचा प्रवेश होतो. म्हणजे हे लिहिलेलं आहे. मला वाटतं अनेकदा लोक याचा अर्थ नशीब किंवा फेटलिझम असा घेतात. हो, की जे व्हायचंय ते होणारच. पण या कथेत त्याचा अर्थ त्यापेक्षा जास्त खोल आहे, की नाही? नक्कीच. मक्तूब म्हणजे असहाय्यपणे नशिबाला शरण जाणं नाही, तर मक्तूब म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाच्या, तुमच्या वैयक्तिक दंतकथेच्या मार्गावर प्रामाणिकपणे चालत असता, तेव्हा संपूर्ण विश्व तुम्हाला मदत करण्यासाठी पुढे येतं आणि गोष्टी लिहिल्याप्रमाणे घडू लागतात यावर विश्वास ठेवणं. हे म्हणजे वैश्विक प्रवाहाशी एकरूप होणं. बरोबर. नायकाला जाणवतं की त्याचं अंतर्ज्ञान, ज्याला त्याची आई मनाचा कौल म्हणायची, ते दुसरं तिसरं काही नसून याच वैश्विक प्रवाहात सामील होण्याची एक नैसर्गिक क्षमता आहे. या प्रवासात त्याची एका उंट चालकाशी खूप चांगली मैत्री होते. तो माणूस त्याला स्वतःची एक गोष्ट सांगतो जी खूप प्रेरणादायी आहे. हो, त्याचं आयुष्य कसं एका पुरात वाहून गेलं, पण त्यातून तो काय शिकला. आणि ती शिकवण या पुस्तकाचा गाभा आहे. अगदी. तो म्हणतो, माणसाने अज्ञाताची भीती बाळगू नये, जर त्याच्याकडे जे हवं आहे ते मिळवण्याची क्षमता असेल तर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तो म्हणतो, आपण जे काही आपल्याकडे आहे ते गमावण्याच्या भीतीने जगतो. पण ही भीती तेव्हा नाहीशी होते जेव्हा आपल्याला कळतं की आपली जीवनकथा आणि जगाचा इतिहास एकाच हाताने लिहिला आहे. म्हणजे आपण त्या मोठ्या योजनेचा एक छोटासा भाग आहोत, ही जाणीव आपल्याला निर्भय बनवते. पण दुसरीकडे आपला इंग्रज मित्र अजूनही पुस्तकातच डोकं घालून बसलेला आहे. हो, नायक त्याला सुचवतो की त्याने आजूबाजूला काफिल्याकडे लक्ष द्यावं, कारण त्यातूनही खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि त्यावर इंग्रज काय उत्तर देतो तेही महत्वाचं आहे. तो म्हणतो, आणि तू जगाबद्दल जास्त वाचलं पाहिजेस, पुस्तकंही काफिल्यांसारखीच असतात. इथे त्यांच्यातली वैचारिक दरी स्पष्ट दिसते. दोघांनाही वाटतं की त्यांची शिकण्याची पद्धत श्रेष्ठ आहे. मग ते एक प्रयोग करतात. ते एकमेकांच्या पद्धती वापरून बघायचं ठरवतात. नायक इंग्रजाची किमयेवरची पुस्तकं वाचायला घेतो आणि इंग्रज काफिल्याचं निरीक्षण करायला लागतो. आणि नायकाचा अनुभव तर म्हणजे खूपच विचित्र असतो. त्याला त्या पुस्तकांमधलं काहीच कळत नाही. पारा, मीठ, ड्रॅगन, राजे हे सगळं काय आहे? कारण ती भाषा प्रतिकात्मक आहे. बरोबर. पण त्या गोंधळातूनही नायकाला एक महत्वाचा विचार सापडतो, जो सगळ्या पुस्तकांमध्ये समान असतो. सर्व गोष्टी केवळ एकाच गोष्टीचे स्वरूप आहेत. आणि त्याला द एमराल्ड टॅब्लेटबद्दल कळतं. एक पाचूचा दगड, ज्यावर म्हणे फक्त काही ओळींमध्ये किमयेचं सगळं रहस्य लिहिलेलं आहे. ही कल्पनाच किती विलक्षण आहे, की जगातलं सगळ्यात मोठं ज्ञान, ज्यासाठी लोक आयुष्यभर खपतात, ते फक्त काही ओळींमध्ये मावतं. मग नायकाला प्रश्न करतो की जर एवढं सोप्पं आहे तर मग या मोठमोठ्या क्लिष्ट पुस्तकांची गरजच काय? आणि इंग्रज त्याला उत्तर देतो, त्या काही ओळी समजण्यासाठी. पण त्याच्या आवाजात स्वतःबद्दल खात्री नसते. खरंय. इथे लेखक आपल्याला आजच्या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या काळात एक महत्वाचा संदेश देत आहेत. मूळ तत्व नेहमीच सोपी असतात, पण आपणच त्यांना गुंतागुंतीचं बनवतो. त्या पुस्तकातून त्याला मास्टर वर्कबद्दलही कळतं. हो, त्याचे 2 भाग आहेत. एक द्रव, जीवनअमृत, जे माणसाला अमरत्व देतं, आणि दुसरा घन, पारसमणी, जो कोणत्याही धातूचं सोनं बनू शकतो. पण हे सगळं वाचून नायकाला एक वेगळाच साक्षात्कार होतो. त्याला कळतं की किमियागार फक्त प्रयोगशाळेत धातूंना शुद्ध करत नव्हते, तर त्या प्रक्रियेत ते स्वतःलाही आतून शुद्ध करत होते, स्वतःला घडवत होते. धातूंचं सोनं बनवणं हे त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचं एक बाह्य प्रतीक होतं. अगदी. आणि नायकाला हे पटतं, कारण त्याने स्वतःच स्फटिकाच्या दुकानात काम करताना याचा अनुभव घेतला होता. दुकान साफ करता करता तो स्वतःच्या मनातले नकारात्मक विचार साफ करत होता. त्याला खात्री पटते की किमया ही काहीतरी गूढ गोष्ट नाही, तर ती रोजच्या जीवनात शिकता येते.
पण हे सगळं ज्ञान मिळाल्यावर तो ज्या निष्कर्षावर पोहोचतो त्यामुळे इंग्रज मात्र खूप निराश होतो. नायक म्हणतो की या पुस्तकांमधून जे काही शिकण्यासारखं आहे ते इतकं सोपं आहे की खरंच त्या पाचूवर लिहिता येईल. हो, आणि इंग्रजाला वाटतं की नायक या गोष्टी समजण्यासाठी खूपच आदिम म्हणजे प्रिमिटिव्ह किंवा साधा आहे. त्याला वाटतं की नायकाकडे बौद्धिक खोली नाही. पण नायक मात्र शांतपणे विचार करतो. प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी असते. त्याचा मार्ग माझा नाही आणि माझा मार्ग त्याचा नाही, पण आम्ही दोघेही आपापल्या ध्येयाच्या शोधात आहोत आणि मी त्याचा आदर करतो. ही समजूतदारपणाची एक मोठी उडी आहे. हा प्रवास पुढे जातो. तसतसं वाटेत आदिवासी युद्धाच्या अफवा वाढत जातात. वातावरण तणावपूर्ण होतं, पण तो उंट चालक मात्र शांत असतो. तो नायकाला वर्तमानात जगण्याचं महत्त्व पुन्हा एकदा समजावून सांगतो. तो म्हणतो, मी माझ्या भूतकाळात किंवा भविष्यात जगत नाही, मला फक्त वर्तमानात रस आहे. आणि याच विचारधारेने ते अखेर मरुद्यानात पोचतात. समोर खजुराच्या झाडांची एक लांबच लांब रांग दिसते. मरुद्यान त्यांच्या कल्पनेपेक्षा खूप मोठा आहे. तिथे पोचल्यावर एक नियम लागू होतो. मरुद्यान हे तटस्थ क्षेत्र आहे, त्यामुळे सगळ्यांना आपली शस्त्र जमा करावी लागतात. आणि इथे एक छोटासा क्षण आहे जो खूप काही सांगून जातो. इंग्रज माणूस आपल्या बॅगेतून एक पिस्तूल काढून जमा करतो. नायक त्याला विचारतो, पिस्तूल का? आणि तो उत्तर देतो, यामुळे मला लोकांवर विश्वास ठेवायला मदत झाली. हे वाक्य त्याची असुरक्षितता आणि भीती दाखवतं. तो ज्ञानाच्या शोधात आहे, पण त्याचा जगावर अजून पूर्ण विश्वास नाही. मरुद्यानात पोहोचल्यावर त्यांचं मुख्य काम सुरू होतं, किमियागाराला शोधणं. पण कोणालाच किमियागार म्हणून कोणी माहीत नसतं. मग ते आजारी लोकांना बरं करणाऱ्या व्यक्तीबद्दल विचारपूस करतात आणि अखेर विहिरीवर पाणी भरणाऱ्या एका मुलीकडून त्यांना माहिती मिळते. आणि इथे कथेला एक अतिशय सुंदर वळण मिळतं. त्या मुलीचं नाव असतं फातिमा. फातिमाला पाहिल्याच्या क्षणी नायकाला वाटतं की जणू वेळ थांबला आहे आणि जगाचा आत्मा त्याच्या नसानसात भिनला आहे. त्याला शब्दांशिवाय कोणत्याही तर्काशिवाय हे कळतं की हीच ती स्त्री आहे जिची तो नकळतपणे आयुष्यभर वाट पाहत होता. हीच ती वैश्विक भाषा आहे ज्याला कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज नाही. त्याला पुन्हा एकदा खात्री पटते, मखतूब. पण मग इंग्रजाचं काय झालं? फातिमा त्यांना किमियागाराचा पत्ता सांगते आणि इंग्रज त्याला भेटायला जातो. हो, पण परत येतो तो खूपच निराश होऊन, कारण तो इतका लांबचा प्रवास करून इतकी पुस्तकं वाचून त्या महान किमियागाराकडे जातो आणि तो किमियागार त्याला फक्त एकच वाक्य सांगतो, जा आणि प्रयत्न कर. म्हणजे जे तू आधी करत होतास तेच करत राहा. बिचाऱ्या इंग्रजासाठी हा खूप मोठा धक्का असतो. त्याला वाटलं होतं की त्याला काहीतरी गूढ रहस्य मिळेल. पण त्याला फक्त स्वतःच्याच कृतीकडे परत पाठवलं जातं. आणि त्याच वेळी नायक फातिमाला आपल्या मनातली गोष्ट सांगतो. तो म्हणतो, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. पण इथे लगेच प्रेम आणि आपलं ध्येय म्हणजे वैयक्तिक दंतकथा यांच्यातला संघर्ष उभा राहतो. युद्धाच्या धोक्यामुळे काफिला मरुद्यानातच अडकतो. इथे फातिमाचं पात्र खूप महत्वाचं ठरतं. ती नायकाला अडवत नाही, उलट ती त्याला त्याच्या स्वप्नाचा, त्याच्या ध्येयाचा एक भाग असल्याचं सांगते. ती म्हणते, मी तुझ्या ध्येयाच्या मार्गात पुढे जात राहावं अशी माझी इच्छा आहे. वाळू वाऱ्याने बदलते, पण वाळवंट कधीच बदलत नाही. तसंच आपलं प्रेम असेल. जर मी खरोखरच तुझ्या स्वप्नाचा भाग असेन तर तू एक दिवस नक्की परत येशील. मला आठवतंय, जेव्हा मी पहिल्यांदा हे वाचलं होतं तेव्हा फातिमाचं पात्र मला थोडं निष्क्रिय वाटलं होतं. ती नायकाला इतक्या सहजपणे जा म्हणते. तुम्हाला काय वाटतं? हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. ती निष्क्रिय वाटू शकते, पण खरं तर तिच्यात एक वेगळ्या प्रकारची ताकद आहे. ती वाळवंटातील स्त्री आहे. तिला माहीत आहे की तिचे पुरुष नेहमीच प्रवासात असतात, ते वाऱ्यासारखे स्वतंत्र असतात. म्हणजे तिचं प्रेम नायकाला बांधून ठेवत नाही? अजिबात नाही, तर त्याला त्याच्या ध्येयासाठी मोकळं करतं. हे प्रेमाचे खूपच उन्नत स्वरूप आहे, जिथे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या स्वप्नांचाही तितकाच आदर करता. या संभाषणानंतर नायकामध्ये एक नवीन ऊर्जा येते. तो इंग्रजाकडे जातो आणि पाहतो की त्या किमयागाराच्या एका वाक्याने इंग्रजामध्येही बदल घडवलाय. हो, त्याने आपल्या तंबूबाहेर एक छोटी भट्टी बनवली आहे आणि तो आता खऱ्या अर्थाने प्रयत्न करत आहे. तो कबूल करतो की अपयशाच्या भीतीनेच मी मास्टर वर्कचा प्रयत्न करण्यापासून स्वतःला रोखले होते. जे काम तो 10 वर्षांपूर्वी करू शकला असता ते आता करत आहे. अखेर तो पुस्तकांच्या जगातून बाहेर पडून कृतीच्या जगात पाऊल ठेवतो. त्याच संध्याकाळी नायक वाळवंटात फिरत असताना आकाशात 2 ससाणे पाहतो आणि अचानक एक ससाणं दुसऱ्यावर हल्ला करतो. आणि त्याच क्षणी नायकाच्या डोळ्यासमोर एक दृश्य तरळून जातं.
त्याला दिसतं की एक सैन्य तलवारी घेऊन मरुद्यानावर हल्ला करत आहे. हे फक्त एक स्वप्न किंवा मृगजळ नाही. नाही, त्याला आतून जाणवतं की हा एक भविष्य संकेत आहे. त्याला जुन्या राजाचे शब्द आठवतात, नेहमी संकेतांकडे लक्ष दे. त्याला कळतं की ही एक भविष्यवाणी आहे आणि ती प्रत्यक्षात घडणार आहे. तो घाबरतो, पण त्याला जबाबदारीची जाणीवही होते. तो धावत उंट चालकाकडे जातो. आणि त्याला हे सगळं सांगतो. त्यावर उंट चालक त्याला भविष्याबद्दल एक महत्वाची गोष्ट सांगतो. तो सांगतो की भविष्य हे देवाच्या हातात आहे आणि तो ते क्वचितच प्रकट करतो. आणि जेव्हा तो ते प्रकट करतो, तेव्हा त्यामागे एकच कारण असतं, ते भविष्य बदलण्यासाठी लिहिलेलं असतं. हा खूप मोठा विचार आहे. भविष्य हे दगडावरची रेष नाही. जर तुम्हाला ते दिसलं तर ते टाळण्याची संधीही तुम्हालाच दिली जाते. उंट चालकाला कळतं की देवाने या कामासाठी नायकाला एक माध्यम म्हणून निवडलं आहे. हो, तो नायकाला आदिवासी प्रमुखांना या हल्ल्याबद्दल सांगायला सांगतो. नायकाला भीती वाटते की ते त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, उलट त्याला शिक्षा देतील. पण उंट चालक त्याला समजावतो की वाळवंटातील लोकांना संकेतांची भाषा कळते, ते संकेतांवर विश्वास ठेवतात. तो म्हणतो, यावेळी संकेत देणारा तू आहेस. फातिमाच्या सुरक्षेचा विचार करून नायक अखेर आपलं धैर्य एकवटतो आणि आदिवासी प्रमुखांना भेटण्याचा निर्णय घेतो. हे त्याच्यासाठी एक मोठं पाऊल आहे, जिथे तो स्वतःच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवून एक मोठं धाडस करत आहे. रात्री उशिरापर्यंत वाट पाहिल्यानंतर त्याला एका भव्य तंबूत बोलावलं जातं. आतमध्ये 8 आदिवासी प्रमुख बसलेले असतात. वातावरण खूप गंभीर असतं. आणि त्यांच्यातला मुख्य प्रमुख, जो पांढऱ्या आणि सोनेरी वस्त्रांमध्ये असतो, तो नायिकेकडे रोखून पाहतो आणि विचारतो, संकेताबद्दल बोलणारा हा अनोळखी कोण आहे? आणि इथेच आपण आजची चर्चा थांबूया. पुढच्या वेळी पाहूया की नायक त्या प्रमुखांचा विश्वास कसा जिंकतो आणि या भविष्यवाणीचं पुढे काय होतं. मागच्या वेळी आपण सॅन्टियागोला एका अशा वळणावर सोडून आलो होतो, हो. जिथे शांतता आहे पण धोकाही आहे. तो ओएसिसमध्ये आहे, त्याला फातिमा भेटलीये. हो. पण त्याला एक दृष्टांत झालाय की ओएसिसवर हल्ला होणार आहे. जी एक अशक्य गोष्ट मानली जाते. अगदी. आणि त्याने ही गोष्ट तिथल्या सरदारांना सांगितली आहे, हो. ज्यांच्यासाठी ओएसिस म्हणजे काय म्हणतात त्याला, एक पवित्र जागा आहे. आणि इथेच मला वाटतं या कथेचा खरा कस लागतो. आत्तापर्यंतचा प्रवास संकेतांवर विश्वास ठेवण्याबद्दल होता, बरोबर? हो. पण आता त्या विश्वासाची किंमत मोजण्याची वेळ आली आहे. आज आपण हे पाहणार आहोत की जेव्हा तुमची वैयक्तिक श्रद्धा एका संपूर्ण समाजाच्या परंपरेशी टक्कर घेते, तेव्हा काय होतं. बरोबर. ही फक्त एका मुलाची नाही, तर परंपरा आणि अंतर्ज्ञान यांच्यातील संघर्षाची गोष्ट आहे. अगदी. कारण सरदार त्याच्यावर विश्वास ठेवायला म्हणजे लगेच तयार होत नाहीत. साहजिकच आहे. त्यांचा मुद्दा अगदी सरळ आहे. आम्ही पिढ्यानपिढ्या इथे राहतोय, वाळवंकाने हे रहस्य एका परक्याला का सांगावं? पण मुलाचं उत्तर मला खूपच रंजक वाटलं. तो म्हणतो, कारण माझे डोळे अजून वाळवंटाला सरावलेले नाहीत. हो. त्यामुळे जे सरावलेल्या डोळ्यांना दिसत नाही, ते मला दिसतं. किती सुंदर विचार आहे हा. यालाच आपण बिगिनर्स माइंड म्हणू शकतो की नाही. हो, बरोबर. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचे तज्ज्ञ बनतो तेव्हा आपण काही ठराविक पद्धतींनीच विचार करायला लागतो. पण एक नवाखा माणूस अशा गोष्टी पाहू शकतो ज्या इतरांच्या नजरेतून सुटलेल्या असतात. म्हणजे इथे 2 जगांमध्ये संघर्ष आहे. बरोबर. एकीकडे आहे सरदारांचा अनुभव आणि परंपरा, आणि दुसरीकडे आहे मुलाचं ताजं मोकळं मन, जे थेट जगाच्या आत्म्याशी बोलू शकतं. पण तरीही ते फक्त त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत. तेव्हा सर्वात वयस्कर सरदार जोसेफची गोष्ट सांगतात. मला वाटतं हा कथेतील एक महत्वाचा क्षण आहे. हो, नक्कीच. कारण ती गोष्ट सांगून ते सरदार एक प्रकारे मान्य करत आहेत की कधीकधी दैवी संदेश किंवा महत्वाची माहिती अनपेक्षित स्रोतांकडून येऊ शकते. अच्छा. जोसेफसुद्धा इजिप्तमध्ये परकाच होता, पण त्याच्या स्वप्नांवर विश्वास ठेवल्यामुळे एक अख्खा देश दुष्काळातून वाचला. खरंय. याचा अर्थ संदेश देणारा कोण आहे यापेक्षा संदेश काय आहे हे जास्त महत्वाचं आहे, हे ते सूचित करत आहेत. पण तरीही ते समाजाचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांना धोका पत्करावाच लागेल. आणि तो धोका खूप मोठा आहे. ते एक अट घालतात. ते ओएसिसच्या तटस्थतेचा नियम मोडतील आणि शस्त्र हाती घेतील. पण जर सूर्यास्तापर्यंत हल्ला झाला नाही तर मुलाला मृत्यूदंड दिला जाईल. म्हणजे थेट मृत्यूची शिक्षा. किती टोकाचा निर्णय आहे हा. हीच तर परीक्षेची खरी वेळ आहे. आतापर्यंत संकेत समजून घेणं हे एक म्हणजे बौद्धिक काम होतं, पण आता त्याला आपल्या प्राणांची बाजी लावावी लागणार आहे. बरोबर.
त्यात फक्त विश्वास ठेवून चालणार नाही, तर त्या विश्वासावर आधारित कृती करावी लागेल, ज्याचा परिणाम जीवन किंवा मृत्यू असू शकतो. मुलगा साहजिकच घाबरतो, पण मग त्याला मक्तूब या शब्दाची आठवण होते. म्हणजे जे लिहिलेलं आहे हो, तो विचार करतो की जर उद्या मरायचंच असेल तर त्याने आत्तापर्यंत जगलेलं आयुष्य वाया गेलेलं नाही. त्याने खूप काही अनुभवलंय. हा विचार त्याला एक प्रकारची शांती देतो. आणि त्याच रात्री एक अविश्वसनीय घटना घडते. हो, तो आपल्या तंबूकडे जात असताना एक प्रचंड धुळीचं वादळ येतं आणि त्या वादळातून एक घोडेस्वार प्रकट होतो. काळे कपडे, खांद्यावर ससाणा आणि डोळ्यात वाळवंटाची गुढता. हा कोणी सामान्य माणूस नाही हे पहिल्याच नजरेत कळतं. तो आपली तलवार काढतो आणि मुलाच्या कपाळावर टेकवतो. विचार करा त्या क्षणाचा. मृत्यू अक्षरशः तुमच्या कपाळावर उभा आहे. पण इथे मला मुलाचा प्रतिक्रियेचं खूप आश्चर्य वाटतं. त्याला भीती वाटत नाही. त्याला भीतीऐवजी एक विचित्र आनंद होतो. त्याला वाटतं की तो आपल्या स्वनियतीच्या आणि फातिमाच्या शोधात मरणार आहे आणि हे मरण सार्थकी लागेल. आणि हेच त्या घोडेस्वाराला म्हणजेच किम्यागाराला हवं असतं. तो मुलाच्या शारीरिक शक्तीची नाही, तर त्याच्या धैर्याची आणि त्याच्या ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेची परीक्षा घेत असतो. अच्छा. जेव्हा मुलगा धैर्याने उत्तर देतो, ती हिंमत मी केली, तेव्हा किम्यागार ओळखतो की हाच तो मुलगा आहे ज्याची तो वाट पाहत होता. आणि मग तो म्हणतो, जगाची भाषा समजण्यासाठी धैर्य हा सर्वात आवश्यक गुण आहे. पण धैर्यच का? म्हणजे ज्ञान किंवा बुद्धी का नाही? चांगला प्रश्न आहे. कारण जगाची भाषा किंवा संकेत समजणं पुरेसं नाही. त्या संकेतांवर विश्वास ठेवून त्यानुसार वागण्यासाठी अनेकदा समाजाच्या तर्काच्या विरोधात जाण्यासाठी प्रचंड धैर्याची गरज असते. जसं मुलाने सरदारांसमोर उभं राहण्याचं धैर्य दाखवलं. अगदी. ते धैर्य नसतं तर तो दृष्टांत व्यर्थ गेला असता. मग किम्यागार त्याला सांगतो की जर तो दुसऱ्या दिवशी जिवंत राहिला तर त्याला येऊन भेटावं. आणि अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या दिवशी हल्ला होतोच. ओएसिसचे योद्धे तयार असल्यामुळे ते आक्रमणकर्त्यांना हरवतात. मुलाची भविष्यवाणी खरी ठरते. आणि त्याला त्याचं बक्षीसही मिळतं. हो, त्याला 50 सोन्याची नाणी मिळतात आणि ओएसिसचा सल्लागार म्हणून नियुक्त केलं जातं. एका रात्रीत सगळं काही बदलून गेलं. बरोबर. आता त्याच्याकडे पैसा आहे, प्रतिष्ठा आहे आणि प्रेमही आहे. फातिमा त्याच्या सोबत आहे. एका सामान्य मेंढपाळासाठी हे स्वप्नवत यश आहे. आणि इथेच कथा एक अतिशय रंजक आणि मानवी वळण घेते. तो किम्यागाराला भेटतो आणि म्हणतो की त्याला इथेच राहायचं आहे. त्याला त्याचा खजिना सापडला आहे असं तो म्हणतो. हो. हे स्वाभाविक वाटतं नाही का? त्याला जे हवं होतं ते सगळं मिळालं आहे. आता पिरामिड्सपर्यंत जाण्याचा धोका का पत्करायचा? आणि यालाच स्वप्नाच्या मार्गातील सर्वात मोठा धोका म्हणतात, यशाचा धोका. अच्छा. कधीकधी आपलं ध्येय गाठायच्या आधीच आपल्याला इतकं सुख आणि समाधान मिळतं की आपण तिथेच थांबतो. किम्यागार त्याला थांबवत नाही, पण तो त्याला एक आरसा दाखवतो. तो त्याला सांगतो की जर तो थांबला तर त्याचं भविष्य कसं असेल. हो, ती कल्पनाच खूप भयानक आहे. पहिलं वर्ष सुखाचं, हो. दुसऱ्या वर्षी खजिन्याची आठवण, तिसऱ्या वर्षी प्रेमात कटुता आणि चौथ्या वर्षी संकेतांनी दिलेली साथ सोडून देणं. आणि मग आयुष्यभर एक खंत घेऊन जगणं. हे फक्त एक भविष्य नाही, हे एक मानसिक सत्य आहे. लेखक इथे सांगतायत की जेव्हा तुम्ही तुमची स्वनियती सोडून देता तेव्हा सुरुवातीला सगळं छान वाटतं, पण हळूहळू अपूर्णतेची भावना तुमच्या आतून तुम्हाला पोखरू लागते. ती नात्यांवर परिणाम करते, तुमच्या आनंदावर परिणाम करते. आणि मग किम्यागार ते महत्वाचं वाक्य बोलतो, प्रेम माणसाला कधीही त्याच्या स्वनियतीपासून दूर ठेवत नाही. बद्दलच्या एका पारंपरिक कल्पनेला आव्हान देत आहेत. अनेकदा आपण मानतो की प्रेमासाठी किंवा कुटुंबासाठी स्वप्नांचा त्याग करावा लागतो. हो, असं मानलं जातं. आणि पण कोएलो म्हणतात की खरं प्रेम हे तुमच्या स्वप्नांना इंधन पुरवतं, ते तुम्हाला थांबवत नाही. जे प्रेम तुम्हाला तुमच्या ध्येयापासून रोखतं ते प्रेम नसून ती एक प्रकारची असुरक्षितता किंवा स्वार्थ असतो. आणि फातिमा हे समजते. ती वाळवंटातील स्त्री आहे. तिला माहिती आहे की पुरुषाला त्याच्या स्वप्नांचा पाठलाग करू द्यायला हवा. आणि ती त्याला जाऊ देते. तिच्यासाठी वाळवंट आता आशेचं प्रतीक बनतं. हा खूप भावनिक पण तितकाच प्रेरणादायी क्षण आहे. बरोबर. आणि मग मुलगा किम्यागारासोबत पिरामिड्सच्या दिशेने प्रवासाला निघतो. आता खरा प्रवास सुरू होतो, नाही का? हो, फक्त बाह्य नाही तर एक आंतरिक प्रवास. म्हणजे आतापर्यंत मुलगा एकटा शिकत होता. आता त्याच्यासोबत एक गुरु आहे. आणि गुरुची पहिली शिकवण आहे, शिकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कृती.
कृती. हो, जे काही शिकायचं आहे ते प्रवासातूनच शिकता येतं. पुस्तकी ज्ञान महत्वाचं नाही. मग तो एमराल्ड टॅब्लेटचा उल्लेख करतो. हे काय आहे नक्की? पुस्तकात याचा फक्त उल्लेख आहे, पण त्याचं महत्त्व काय? खरं तर हे एम्ब्राल्ड टॅब्लेट म्हणजे काही काल्पनिक गोष्ट नाही. हा किमियाशास्त्रातील एक अत्यंत महत्वाचा आणि गूढ ग्रंथ मानला जातो. असं म्हणतात की त्यात विश्वाच्या निर्मितीची सगळी रहस्य एका छोट्या पाटीवर लिहिलेली आहेत. अच्छा. इथे त्याचा उल्लेख करून लेखक हे सुचवत आहेत की मोठ्यातलं मोठं ज्ञान अगदी साध्या गोष्टीतही दडलेलं असू शकतं. ॲज अबव्ह सो बिलो. जे ब्रह्मांडी आहे तेच पिंडी आहे. म्हणजे वाळूचा एक कणही तुम्हाला संपूर्ण विश्वाचं रहस्य सांगू शकतो. हो, जर तुम्हाला त्याची भाषा समजली तर. पण या सगळ्यापेक्षा मोठी शिकवण आहे आपल्या हृदयाचं ऐकणं. हे ऐकायला खूप सोपं आणि क्लिशे वाटतं. बरोबर. पण इथे लेखकाला नक्की काय म्हणायचं आहे? याचा अर्थ भावनांच्या आहारी जाणं आहे की आपल्या आतल्या आवाजाला म्हणजे इंट्युशनला ओळखणं आहे? खूप चांगला प्रश्न आहे. आणि किमियागार ते स्पष्ट करतो. तो म्हणतो की हृदय म्हणजे फक्त भावना नाहीत. तुझं हृदय जिथे आहे तिथेच तुझा खजिना असेल. कारण तुझं हृदय तुझ्या स्वप्नांशी आणि जगाच्या आत्म्याशी जोडलेलं आहे. मुलगा म्हणतो की माझं हृदय चंचल आहे, ते घाबरतं. हो, ते तर असतंच. तेव्हा किमियागार त्याला सांगतो की हृदयापासून पळून जाऊ नकोस, उलट त्याला समजून घे, त्याच्याशी संवाद साध. आणि तो एक अप्रतिम विचार मांडतो. दुःख भोगण्याच्या भीतीपेक्षा दुःखाची भीती जास्त वाईट असते. हो, आणि हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला लागू होतं. आपण अनेक गोष्टी केवळ अपयशाच्या किंवा दुःखाच्या भीतीने करत नाही. बरोबर? पण लेखक म्हणतात की जो आपलं स्वप्न जगतो तो प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो. त्या प्रवासात दुःख आलंच तर इथे ध्येयाचा एक भाग असतो. पण भीतीमुळे प्रवासच सुरू न करणं हे सर्वात मोठं दुःख आहे. हळूहळू मुलगा आपल्या हृदयाशी मैत्री करतो. हो, त्याचं हृदय शांत होतं आणि त्याला अधिक स्पष्टपणे संकेत मिळू लागतात. आणि मग ते पिरॅमिड्सच्या जवळ पोहोचतात. वाटतं की आता प्रवास संपला. पण नाही. नाही, अजून नाही. किमियागार त्याला शेवटचा नियम सांगतो. स्वप्न साकार होण्यापूर्वी जगाचा आत्मा वाटेत शिकलेल्या प्रत्येक गोष्टीची परीक्षा घेतो. आणि तो म्हणतो की क्षितिजावर खजुराची झाडं दिसू लागल्यावरच तहानेने मरणं म्हणजे हेच. याच ठिकाणी बहुतेक लोक हार मानतात. अगदी ध्येयाच्या जवळ येऊन. याचा अर्थ अंतिम परीक्षेची वेळ आलीय आणि ती परीक्षा लगेचच येते. हो, काही सशस्त्र सैनिक त्यांना पकडतात आणि एका लष्करी तळावर घेऊन जातात. आणि इथे किमियागार असं काहीतरी करतो जे पूर्णपणे अनपेक्षित आहे. अगदीच. तो मुलाच्या पिशवीतले सर्व सोन्याचे तुकडे त्या सरदाराला देतो आणि घोषणा करतो की हा मुलगा एक महान किमियागार आहे. आणि तो स्वतःला वाऱ्यात बदलून दाखवू शकतो. जबरदस्त. एक मिनिट. किमियागार असं का करेल? त्याने मुलाला एका अशक्य परिस्थितीत ढकलून दिला आहे. हा वेडेपणा नाही का? हा वेडेपणा वाटतो, पण हीच त्याची शिकवण्याची पद्धत आहे. म्हणजे? तो मुलाला सांगत होता की शिकण्याचा मार्ग कृती आहे. आता त्याने अशी परिस्थिती निर्माण केली आहे जिथे मुलाला त्याने शिकलेल्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष वापराव्या लागतील. तो त्याला थेट मृत्यूच्या दारात ढकलत आहे. कारण मृत्यूच्या भीतीमुळेच माणूस आपल्यातला सर्व शक्तीपणाला लावतो. बरोबर. ते 50 सोन्याचे तुकडे आता निरुपयोगी आहेत. त्या पैशांनी फक्त 3 दिवसांची मुदत विकत घेतली आहे. पण स्वतःला वाऱ्यात बदलणं हे कसं शक्य आहे? मुलगा पूर्णपणे घाबरलेला आहे आणि साहजिकच आहे. तो किमियागाराला म्हणतो की मला हे कसं करायचं हे माहीत नाही. तेव्हा किमियागार त्याला आठवण करून देतो. स्वप्नवत गोष्ट साध्य होण्यात एकच अडथळा असतो. अपयशाची भीती. हो, तो त्याला सांगतो की तू एकटा नाहीस, निसर्ग तुला मदत करेल. आता मुलाला फक्त त्याच्या तर्कावर किंवा ज्ञानावर अवलंबून राहून चालणार नाही. त्याला पूर्णपणे जगाच्या आत्म्यावर विसंबून राहावं लागेल. ही त्याची अंतिम परीक्षा आहे. अगदी. जिथे त्याला फक्त संकेत समजून नाही तर निसर्गाच्या शक्तींशी एकरूप व्हावं लागेल. म्हणजे किमियागाराने त्याला फक्त शिकवलं नाही तर शिकलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करण्यासाठी त्याला भाग पाडलाय. आता त्याच्याकडे फक्त 3 दिवस आहेत. हो, ज्यात त्याला अशक्य शक्य करून दाखवायचंय. त्याने प्रवासात जे काही शिकले आहे, हृदयाचं ऐकणं, संकेतांना समजणं, जगाच्या आत्म्याशी बोलणं, त्या सर्वांची ही अंतिम परीक्षा आहे. आणि यावर विचार करण्यासारखा एक प्रश्न मागे राहतो. जेव्हा मुलगा घाबरून म्हणतो की आपण मरणार, तेव्हा किमियागार शांतपणे उत्तर देतो, मी नाही मरणार. मला स्वतःला वाऱ्यात कसं बदलायचं हे माहीत आहे. हो, तो असं का म्हणाला असेल?
तो मुलाला एकटा सोडणार नाही हे सांगण्यासाठी, की तो हे सुचवतंय की वाऱ्यात बदलणं ही कोणतीतरी बाह्य शक्ती नाही तर ती स्वतःच्या अस्तित्वाच्या मर्यादा ओलांडण्याची एक आंतरिक प्रक्रिया आहे. बरोबर, जी त्याने स्वतः आत्मसात केली आहे आणि आता मुलाला ती स्वतःच्या अनुभवातून शिकावी लागेल. मृत्यूच्या छायेतच त्याला जीवनाचं सर्वात मोठं रहस्य उलगडावं लागेल. आपण कथेच्या अशा एका वळणावर आहोत जिथे म्हणजे सगळं काही पणाला लागलंय. मुलगा वाळवंटातल्या सर्वात शक्तिशाली सरदारासमोर उभा आहे आणि त्याला एक आव्हान मिळालंय, स्वतःला वाऱ्यात बदलून दाखवण्याचं. जर तो अयशस्वी झाला तर त्याचा जीव जाणार. तो आता एका उंच कड्यावर बसलाय आणि निसर्गाशी बोलायला सुरुवात करतो. पण हा काही साधा संवाद नाहीये. बरोबर, ही फक्त एक शारीरिक परीक्षा नाहीये. मुलाच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात त्याने जे काही शिकलंय, म्हणजे विश्वाची भाषा, शगुणांवर विश्वास, प्रेमाची शक्ती, त्या सगळ्याची ही अंतिम कसोटी आहे. इथे फक्त त्याचा जीव नाही, तर त्याचा संपूर्ण आध्यात्मिक प्रवास पणाला लागलाय. आणि तो सुरुवात करतो वाळवंटाशी बोलून. तो वाळवंटाला सांगतो की फातिमा, त्याची प्रिय व्यक्ती, इथेच कुठेतरी आहे आणि तिला परत भेटण्यासाठी त्याला वाऱ्यात बदलण्याची गरज आहे. पण वाळवंट त्याला थेट मदत नाही करत. उलट एक प्रश्न विचारतं, प्रेम म्हणजे काय? हा प्रश्नच कथेचा गाभा आहे, नाही का? वाळवंटाला प्रेमाची ती मानवी भावनिक व्याख्या नकोय. त्याला एक वैश्विक सत्य हवंय. ते हजारो वर्षांपासून तिथे आहे. त्याच्यासाठी प्रेम ही अशी काही क्षणिक भावना असू शकत नाही. आणि मुलाने दिलेलं उत्तर ते खरंच अप्रतिम आहे. तो म्हणतो, प्रेम म्हणजे ससाण्याचं तुझ्यावरून उडणं. प्रेम म्हणजे तू ससाण्यासाठी खाद्य तयार करतेस, ससाणा माणसाला आपलं खाद्य देतो आणि माणूस एक दिवस पुन्हा तुझ्या वाळूत येतो. तो प्रेमाला एका मोठ्या वैश्विक चक्राशी जोडतो. अगदी. आणि इथेच ती विश्वाचा आत्मा ही संकल्पना स्पष्ट होते. प्रेम म्हणजे फक्त दोन व्यक्तींमधली भावना नाही. ती एक शक्ती आहे जी प्रत्येक गोष्टीला दुसऱ्या गोष्टीशी जोडते आणि तिला अधिक चांगलं बनवते. किमियासुद्धा हेच आहे. शिंप्याला सोन्यात बदलणं म्हणजे प्रत्येक गोष्टीला तिच्या सर्वोत्तम रूपात पोहोचवणं. तरीही वाळवंट आपली मर्यादा मान्य करतं. ते म्हणतं, मी फक्त माझी वाळू देऊ शकेन, तुला वाऱ्याची मदत घ्यावी लागेल. म्हणजे वाळवंटाने तर हात वर केले आणि त्याला एका अशा शक्तीकडे पाठवलं जी त्याच्यापेक्षाही जास्त स्वतंत्र आणि गर्विष्ठ आहे, वारा. आणि वाऱ्याचं आगमन होताच आपल्याला त्याच्या स्वभावातला फरक जाणवतो. तो सुरुवातीलाच मुलाला धुडकावून लावतो. म्हणतो, तू माणूस आहेस, मी वारा. आपण एक होऊच शकत नाही. हा तर सरळ सरळ अहंकार आहे. पण मुलगा आता पूर्वीसारखं नाहीये. तो खूप आत्मविश्वासाने उत्तर देतो. तो म्हणतो, हे खरं नाही. आपण एकाच हाताने बनलो आहोत. आपला आत्मा एकच आहे. हा आत्मविश्वास आला कुठून त्याच्यात? काही दिवसांपूर्वी तर तो एक साधा मेंढपाळ होता. हा आत्मविश्वास त्याला त्याच्या प्रवासाने दिलाय आणि विशेषतः फातिमाच्या प्रेमाने. जेव्हा तो म्हणतो की प्रेमामुळे माणसं सुद्धा वाऱ्यात बदलू शकतात, तेव्हा गर्विष्ठ वारा सुद्धा गोंधळतो. हो, कारण वाऱ्याला प्रेम म्हणजे काय हेच माहीत नाही. ही त्याच्या ज्ञानाची मर्यादा आहे आणि मुलाच्या एका साध्या वाक्याने वाऱ्याला त्याच्या अज्ञानाची जाणीव करून दिली. आणि ही जाणीवच त्याला चिडवते, त्याचा अहंकार दुखावतो. म्हणून तो मदत करायला तयार होतो, पण एका आव्हानासोबत. तो एक प्रचंड वाळूचं वादळ निर्माण करतो, सिमूम. खाली छावणी तर भीतीचं वातावरण आहे, पण सरदार तो मात्र शांतपणे म्हणतो, मला अल्लाची महानता पाहायची आहे. सरदाराचं हे वाक्य खूप महत्वाचं आहे, नाही का? तो याकडे धोका म्हणून नाही, तर देवाच्या चमत्काराचं दर्शन म्हणून पाहतोय. आता मुलगा सूर्याशी बोलतो, ज्ञानाच्या अंतिम स्रोताशी. पण सूर्यसुद्धा सुरुवातीला त्याला तेच सांगतो की आपण वेगळे आहोत. सूर्याचा दृष्टिकोन हा एका दुरून पाहणाऱ्या निरीक्षकाचा आहे. तो ज्ञानी आहे, पण अलिप्त आहे. तो म्हणतो की प्रेम ही मानवी संकल्पना आहे, निसर्गाला त्याची गरज नाही. आणि इथे मुलगा, मला वाटतं तो फक्त सूर्याशी बोलत नाहीये, तो ज्ञानाच्या सर्वात मोठ्या स्रोताला आव्हान देतोय. तो त्याला प्रेमाची म्हणजे अनुभवाची शक्ती समजावून सांगतोय. तो म्हणतो, प्रेम ही अशी शक्ती आहे जी विश्वाच्या आत्म्याला बदलते आणि सुधारते. जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा आपण नेहमी स्वतःपेक्षा चांगले बनण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. हेच या कथेचं मूळ तत्वज्ञान आहे. जेव्हा आपण स्वतःला सुधारतो तेव्हा आपल्या आजूबाजूचं जग आपोआप सुधारतं. हे ऐकून ज्ञानाचा प्रतीक असलेला सूर्यसुद्धा आपली मर्यादा मान्य करतो.
आणि तो मुलाला सांगतो, तू ज्या हाताने सर्व काही लिहिलं आहे त्याच्याशी बोल. म्हणजे प्रत्येक शक्तीने त्याला अंतिम स्त्रोताकडे पाठवलं. आणि मग येतो तो क्षण. हो, आणि इथे सगळा खेळ बदलतो. मुलगा आता शब्द वापरत नाही. तो फक्त एक मूक प्रार्थना करतो, जी प्रेमाने भरलेली आहे. आणि त्या शांततेत त्याला साक्षात्कार होतो. काय साक्षात्कार होतो त्याला? त्याला कळतं की विश्वाचा आत्मा हा देवाच्या आत्म्याचा एक भाग आहे आणि देवाचा आत्मा हा त्याचा स्वतःचा आत्मा आहे. आपल्या अद्वैत वेदांसारखंच अहम ब्रह्मास्मी. त्याला जाणीव होते की तो विश्वापासून वेगळा नाहीये आणि म्हणून तो सुद्धा चमत्कार करू शकतो. आणि चमत्कार घडतो. वादळ क्षणात शांत होतं. सगळे पाहतात तर मुलगा छावणीच्या दुसऱ्या बाजूला उभा असतो. लोक घाबरतात, पण 2 व्यक्ती हसत असतात. किमियागार, कारण त्याला त्याचा परिपूर्ण शिष्य मिळाला होता. आणि सरदार, कारण त्याने देवाचं वैभव अनुभवलं होतं. हा त्याच्या प्रवासाचा परमोच्च बिंदू आहे, नाही का? त्याने फक्त स्वतःचा जीव नाही वाचवला, तर विश्वाची भाषा पूर्णपणे आत्मसात केलीये हे सिद्ध केलं. यानंतरचा प्रवास भौतिक आहे, पण त्यातही महत्वाचे धडे आहेत. ते एका मठात पोहोचतात. तिथे किमियागार शिंप्याला सोन्यात बदलून दाखवतो. मला प्रश्न पडला की मुलाने तर याहून मोठा चमत्कार केला होता, मग हे प्रात्यक्षिक कशासाठी? आणि चौथा, तो पुन्हा मठाधिपतीकडे मुलासाठी ठेवतो. आणि इथे तो ती प्रसिद्ध अरबी म्हण सांगतो, जे एकदा घडतं ते पुन्हा कधीच घडू शकत नाही, पण जे 2दा घडतं ते तिसऱ्यांदा नक्कीच घडेल. मुलाने त्याचे पैसे 2दा गमावले होते, म्हणजे किमियागार त्याला तिसऱ्या संकटासाठी तयार करत होता. अगदी. ही केवळ भौतिक मदत नाहीये, हा एक धडा आहे की आयुष्यात संकट पुन्हा येऊ शकतात. यश मिळालं म्हणजे प्रवास संपला असं नाही. आणि मग जाण्यापूर्वी किमियागार त्याला एक शेवटची गोष्ट सांगतो. रोमन काळातील 2 भावांची, एक कवी, दुसरा सैनिक. वडिलांना स्वप्न पडतं की त्याच्या एका मुलाचे शब्द अजरामर होतील. त्याला वाटतं की ते कवी मुलाबद्दल आहे. पण सत्य वेगळंच असतं. कवीच्या कविता विसरल्या जातात, पण सैनिक मुलाचे शब्द इतिहासात कायमचे कोरले जातात. कारण तो सैनिक एक रोमन सेंच्युरियन असतो, जो येशूकडे प्रार्थना करतो. तो म्हणतो, प्रभू, तुम्ही माझ्या छताखाली यावं इतका मी योग्य नाही, पण फक्त एक शब्द बोला आणि माझा सेवक बरा होईल. पण ही कथा इथेच का? मुलाचा आत्मविश्वास तर आधीच वाढलेला आहे. त्याला या धड्याची काय गरज होती? खूप चांगला प्रश्न आहे. कारण त्या चमत्कारानंतर मुलाच्या मनात अहंकार येऊ शकला असता. त्याला वाटू शकलं असतं की तो आता सामान्य नाही. ही कथा त्याला आठवण करून देते की पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती जगाच्या इतिहासात एक मध्यवर्ती भूमिका बजावते आणि सामान्यतः तिला याची जाणीव नसते. हा धडा आहे नम्रतेचा. यानंतर मुलगा अखेरीस इजिप्तच्या पिरामिड्सपर्यंत पोचतो. त्याच्या स्वप्नातील ठिकाणी ते भव्य दृश्य पाहून तो गुडघ्यावर बसून रडतो. आणि तिथे त्याला एक किडा दिसतो, जो इजिप्तमध्ये देवाचं प्रतीक मानला जातो. हा तर खूप मोठा शगुन आहे. तो त्याच जागी खणायला सुरुवात करतो. तो त्याच्या ध्येयाच्या अगदी जवळ आहे. सगळ्या खुणा त्याला सांगतायत की खजिना इथेच आहे. वाचकालाही वाटतं की आता गोष्ट संपणार. पण इथेच लेखक एक जबरदस्त धक्का देतो. त्याला काहीच सापडत नाही. उलट युद्धातील काही शरणार्थी येतात, त्याला बेदम मारहाण करतात आणि त्याचं सोनं हिसकावून घेतात. हा क्षण खूपच क्रूर आहे. यातच खरा विरोधाभास आहे. त्याला सर्वात मोठं ज्ञान मिळतं, पण ते त्याच्या सर्वात मोठ्या अपमानाच्या आणि पराभवाच्या क्षणी. हा त्याच्या प्रवासातील शेवटचा आणि सर्वात कठीण धडा असतो. आणि मग ती अविश्वसनीय गोष्ट घडते. जाताना त्या शरणार्थींचा नेता मुलावर हसतो आणि म्हणतो, तू मूर्ख आहेस. एका स्वप्नासाठी इथपर्यंत आलास. 2 वर्षांपूर्वी याच ठिकाणी मलाही एक स्वप्न पडलं होतं की मी स्पेनमधील एका पडक्या चर्चमध्ये जावं, तिथे एका सायकामोर झाडाखाली खजिना मिळेल. पण मी तुझ्या इतका मूर्ख नाही. आणि त्याच क्षणी मुलाला कळतं की त्याचा खरा खजिना कुठे आहे. हा कथेचा कळस आहे. त्याला उत्तर तिथे मिळालं जिथे त्याला अजिबात अपेक्षा नव्हती. ही गोष्ट खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे त्याचा अख्खा प्रवास फक्त त्याला घरी परत आणण्यासाठी होता. सुरुवातीला हे ऐकून थोडी निराशा होऊ शकते. इतका त्रास घेतला आणि खजिना तर तिथेच होता जिथून सुरुवात केली. बरोबर. आणि म्हणूनच तो स्पेनला परतल्यावर, खजिना सापडल्यावर आकाशाकडे पाहून विचारतो, तुम्ही मला हे आधी सांगू शकलं असता ना? तेव्हा त्याला वाऱ्यातून एक आवाज येतो, नाही, जर मी तुला सांगितलं असतं तर तू पिरॅमिड्स पाहिले नसतेस. ते सुंदर आहेत नाही का?
आणि इथे कथेचं वर्तुळ पूर्ण होतं. अगदी. खजिना तिथेच होता. पण पिरॅमिड्स पाहणं, फातिमावर प्रेम करणं, वाळवंट, वारा, सूर्य यांच्याशी बोलणं, स्वतःला ओळखणं, हाच खरा खजिना होता. तो त्याला या प्रवासाशिवाय मिळूच शकला नसता. शेवटी त्याला आफ्रिकेतून येणाऱ्या वाऱ्यासोबत फातिमाच्या अत्तराचा सुगंध येतो. तो म्हणतो, फातिमा, मी येतोय. त्याचा भौतिक खजिना त्याला मिळालाय, खरा खजिना त्याने कमावलाय, आणि आता तो आपल्या प्रेमाकडे परत जायला निघालाय. तो आता केवळ सोन्याच्या पेटीचा मालक नाहीये, तर स्वतःच्या नियतीचा मालक बनलाय. त्याचा प्रवास पूर्ण झाला आहे असं वाटतं. पण एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतोच, की नाही, या कथेत खजिना म्हणजे नक्की काय? तो सोन्याने भरलेला संदूक? की तो प्रवास, ते अनुभव आणि स्वतःमध्ये झालेला बदल हाच खरा खजिना आहे? कधी कधी आपल्याला जे शोधायचं असतं ते तिथेच असतं जिथून आपण सुरुवात करतो. पण ते ओळखण्यासाठी जगाचा प्रवास करणं खरंच आवश्यक असतं का? यावर विचार करायला हवा.